परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे असं सोनिया गांधी म्हणालेले आहेत। तर अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन हे चिंताजनक आहे असं सोनिया गांधींनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे। तर सोनिया गांधींनी या विशेष लेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सरकारनं खामेनींच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही। इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा मात्र मोदींकडून निषेध। आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद। इराण युद्धामध्ये मौन बाळगणं हा त्रयस्थपणा नव्हे। युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनींचा वध। अमेरिकेवरती आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यामध्ये ते सामान्य होईल असं देखील सोनिया गांधींनी या लेखात म्हटलंय। मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणार आहे। मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हा हल्ला झाला। काँग्रेस अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करते असं सोनिया गांधींनी म्हटलेलं आहे। आणि इराण आपला धोरणात्मक मित्र आहे, अनेकदा मदत केली आहे। काश्मीर प्रश्नी 1994 ला यूएन मधला ओआयसीचा प्रस्ताव इराणनंच रोखला। 2001 ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला। आखातात 10 लाख भारतीय राहतात, स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित आहेत असं सोनिया गांधींनी या विशेष लेखात म्हटलेलं आहे। आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात।